नमस्कार भावांनो बहिणींनो. आता अंडे गोळा करायचे तिचं डोकं दुखायलं म्हणून माझं ते अंडे लागले गोळा डोकं दुखायला असलं झालं. डोकं कशामुळे दुखायला लागले सांगते ना तुम्हाला. डोक्याचं कारण ह्या बाया 2 दिवसाला 3 दिवसाला एक पोतं खात्यात अंड्याचं. आणि महिनाचं झालं देत बी नव्हत्या, कमी कमी देत होत्या. पहिल्या महिन्यात तवा मी काय नेत होते का तवा देत होत्या, त्याच्यावर थोडे थोडे सापडायचे. ते आता अजून डबल अंडे आल्यात आहे. आणि 12 रुपयाला 15 रुपयाला अंडे बिडाला. आणि इथं 10ला द्या 10ला द्या, हे म्हणतंय मला आणि ती म्हणतंय मला आणि ती म्हणतंय मला. 2 रुपये वाढून द्यायचे म्हणलं की जमत नाही. असली भानगड झाली. आता भावांनो बहिणींनो मी काय करणार आहे, अर्ध्याला अर्धाच नाही इथं तोट आहे. आपलं बीडला जायचं भाजी मंडीत 15ला अंड इकत आहे, 15ला अंड इकून यायचं. हा बाई 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 दुंबई 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि तुम्हाला सांगते सकाळी आपण ईस निघले ते. आणि ईस निघले ते रानातलं काम करायला जायचं म्हणलं तर ह्या काय करतात आहे, फोडून खायला सुरू करतात आहे. आता ह्यांना 2 तास सांभाळावं लागतंय. ह्यांना 1500 1600 केवढ्याला पोत आहे ग? 1600 रुपयाचं पोतं 2 दिवसात काटा काढीत येते. आणि 300 रुपये रोज बायाला. आणि ते रानातलं काम सोडून ह्यांना राखून बसावं लागतंय. आणि अंड्याला गिरायक म्हणलं की द्या आम्हाला 10ला. आता 10ला अंड द्यायचं नाही. ज्याला न्यायला यायचे का त्याने 15ला. नाही तर आपले आठवड्याची सासवायची आणि बीडला नेऊन विकायची. बीडला जाते 15ला, बीडला 15ला जाते. इथं 12ला म्हणलं की नग वाटतंय त्यांना. असल्या भानगडीच्या ह्यांच्या भानगड किती लपड सरकारी अंडे येते. माझी आई वडील तिथं बालवण चौकात इकित येतंय ना. 15ला अंड माणसं घरी जाऊ जाऊ विचारित येतंय. आणि इथं 10ला द्या आणि 12ला द्या ना असं. आणि टकुरं उठून नाही तर काय होईल. कामं धंदे सोडा, ह्यांना सांभाळा, ह्यांचा भुकाडा इतके कुटाने करा आणि द्या 10ला आणि द्या 12ला. असला तमाशा झाला. आता इथं कुणाला सुद्धा द्यायचे नाही. असं करायचं. आमच्या बहिणी दिले मग ते केस आमच्या बहिणी दिले मेहंदी कॅन्सर आमच्या बहिणी दिले. त्या दरवाजाला बाहेरून लॉक नाही. आणि लुटून घेतल्या का लावलाय ध्यानात राहताना. रातच बोका काय करतोय, परवाच्या दिवशी बोका दरवाजा ढकलून आला. निम्याराच येऊन अंडी खायला पडून सुरू केली. माझ्या मागं तर चोरच आहेत बाबा सगळे. आता काय करायचे, सगळे जमून न्यायचे आणि बेडलाच ऐकून यायचे. आता नाही द्यायचे कोणाला. हे म्हणतंय मला आणि ते म्हणतंय मला. आणि रिकामं खायला तरी परवडतंय का त्यांना. आणि कोणा ती सांभाळायचं. सारखं जा पाणी ठेवा. सकाळपासून झालं 2दा पाणी ठेवले. उठल्यापासून त्यांच्याच राड्या. माणसाला भाकर खायला भेटाना.